हे नाटक करायचं आहे. तर विजय तेंडुलकरने असं 50 वर्षानंतर सुद्धा असं नाटक करावं असं वाटतं, इतकं सुंदर ते नाटक लिहिलेलं आहे. ते नाटक करणार आहे. आणि त्याच वेळेला अनुप जगदाळे, विष्णुबाळा पाटलांबद्दल आम्ही बोलायला लागलो. आणि विष्णुबाळा पाटीलचा मुलगा प्रत्यक्षात असताना हजर आहे, आत्ता त्यांना बोलवलं. आणि मग आम्ही परत ह्याच्याबद्दल राहिलेल्या गोष्टी आपण करायला पाहिजेत. मीच विष्णुबाळाचं काम केलं होतं आणि तो पिक्चर महाराष्ट्रात खूप हिट झाला. आणि आताच मला पिंकू सांगत होती की मला आज पण विष्णुबाळाची मुलगी म्हणून लोक कराडला ओळखतात, इतकं त्याची प्रसिद्धी झाली होती. तोही सिनेमा करतोय, हे एक वैशिष्ट्य यातलं वाटलं. महाराष्ट्राला अतिशय आपली वैचारिक दिशा देणारे साहित्यिक, थोर साहित्यिक विठ्ठल वाघ आज आपल्या समोर आहेत, भलाले आहेत, त्यांचे मिसेस आहेत. रंगनाथ पठारे सर, ज्यांचे आमचे पालकत्व सुमतीताई आणि त्यांनी घेतल्यासारखं, ते कुठल्याही कार्यक्रमाला कधी बोलवलं तर जाणार नाही, मान पान. आणि अशा वैचारिक स्वतःचा एक ठामपणा असलेले पठारे सर, सुमतीताई आणि आमचे अण्णा आज इथे आहेत. तर मी सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगेन की मला त्यांचा आशीर्वाद लाभला आणि ते इकडं आले, त्याचा मला खूप आनंद वाटला. मी कधीही बेरात्री त्यांना फोन करून काही विचारू शकतो. त्याचप्रमाणे माझी मोठी ताई, आमचे मेवणे, आमच्या मेवण्या बहिणी भाऊच झाले जातात, ते काही राहिलं नाही तसलं काही. माझी ताई 80 वर्षाची आहे, आमच्या वहिनी आलेल्या आहेत. ही सगळी माणसं वाढदिवसाला, म्हणजे खरं तर मला वाटतं हे आईची रूपच आहेत माझ्या सगळी. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही यांची मला अजून एवढी, यांच्या पण तेवढी झाडं वाढवायला लागतील, एवढं बळ मला त्यांच्याकडून मिळो आणि त्यांना जिवंत ठेवण्याचं ताकद माझ्याकडे येऊ, असं मी अपेक्षा करेन या संदर्भात. आणि बायकोबद्दल सांगायचं झालं तर ते पु ल देशपांड्याचं एक वाक्य आहे ना, कुठेतरी फेसबुकला परवा बघितलं होतं मध्ये, की नवरा म्हणजे कलाकार, नवरा म्हणजे पदराखालचा मेणबत्ती असते, पदर पण जवळ द्यायचा नसतो आणि त्याला बिजू पण द्यायचं नसतं, तर कसं समाजात जायचं, असं तिचं ते सगळं जगणं चाललेलं आहे. आणि या अशा सगळ्या जगण्यात पुढे जात असताना मी सह्याद्री देवरायातले जे महाराष्ट्रातून आलेले आहेत त्यांचं खूप आभार मानतो. खूप चांगलं काम करतात. म्हणजे आमचे मस्केवाडीचे असतील, हिंगोलीचे असतील, म्हणजे 40 ठिकाणची नावं घ्यायची किती आणि काय करायचं. पण मस्केवाडीचे सुदाम भाऊ आलेत, शिवाजीराव आलेत, किरण भाऊ आलेत, सगळे नाव. सचिन आमचा यातलं महाराष्ट्राची सगळी धुरा सांभाळतो. सचिन तुम्हाला सगळी नावं सांगेल आणि काय काय काम चाललंय ते सांगेल. पण मला असं वाटतं की दादा, 1 मिनिट, मला जर एवढंच म्हणणं आहे की एक वृक्षप्रसाद योजना ही कसल्या परिस्थितीत सक्सेस झाली पाहिजे महाराष्ट्रात. म्हणजे पवन कल्याण सरांनी तेलुगूमध्ये करायची घेतली, तर एकदा दादांना भेटलो तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, अरे ही खूप चांगली योजना आहे, मी देवेंद्रला पण बोललोय आणि आपण तिघं एकत्र बसू आणि ती रितसर मार्गी लावू. तर ती राहिली तर खूप प्रोटोकॉल शिवाय, अधिकाऱ्यांना यांना सांगण्याशिवाय एक श्रद्धेनं काम मोठं होईल आणि सगळी देशी झाडं खूप लागतील. तेवढी एक योजना सक्सेस करून द्यावी. मला 40-41 आमदार निवडून आलेत आपले, त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यात एक देवराई तयार व्हावी म्हणून मी प्रयत्न करतोय. पण त्यातल्या यावर्षी 20 तरी सुरू व्हाव्यात. मला वाटतं 10-12 सुरू झाल्यात. आणि अण्णांनी जर सांगितलं बनसोड सरांनी की त्यांच्या तिकडची सुरू झाली आणि ढग्या डोंगर, म्हणजे एक 10-12 तर सुरू झाल्यात. पण त्या 20 सुनील अन्न शेळक्यांचं पण काम सुरू झालं आता लवकरच. हे बोर्ड सगळीकडे लागतील. आणि छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई, छत्रपतींच्या काळात 350 देवराई झाल्यात, तर आपल्या काळात 100 देवराई उभ्या राहाव्यात, एवढंच एक स्वप्न घेऊन हा वाढदिवस करावासा वाटला. तर हे एवढं सगळं पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे. यावेळेला मला आईची खूप आठवण येते. आई जिकडे कुठं असेल तेव्हा तिला वाटेल की अरे मी जी तुला केली होती तर माझ्या मुलानं खरं बोलला आणि त्याप्रमाणे काम चाललं आहे, त्याप्रमाणे सावली पेरतो आहे, वाढतं आहे, पशुपक्ष्यांना, फळांना त्यांच्या सुगंधात आणि ती दिसेल असं मला वाटतं. आणि ही प्रत्येकाच्या आई बाप्पाबद्दलच वाटतं. आणि मी अजून काय बोलावं अशी अपेक्षा आहे. हा, म्हणजे काय माहिती ना, आपण आचरणातच काम करावं असं वाटतं. लोकांना सांगण्यात वेळ वाया घालवू नये. सांगायला खूप माणसं आहेत, आपल्याला करणारी माणसं जोडायची आहेत आणि जेवढी भेटतील ती भेटतात, त्यांना घेऊन पुढे चाललोय. तर मला काही सांगायचं नाही, मला तसं वागायचंय. आणि मी तुमच्या प्रेमाचं मला वागण्यासाठीचं बळ मिळो